English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबाश! नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 38. आज आपला 38वा पाठ आणि हा आपला वाचनाचा पाठ आहे. चला तर मग या पाठात काय गंमत आहे ती वाचूया. चला तर मग आधी या पाठाचं नाव एकत्र वाचूया. रीड आफ्टर मी. लुक ॲट द ॲनिमल्स. रीड अगेन. लुक ॲट द ॲनिमल्स. आता पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द आधी वाचायला शिकूया. तुमच्यासाठी नवीन शब्द घेऊन कोण येणार आहे सांगा बरं. बरोबर, तुमचा मित्र चिंटू येणार आहे. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. मुलांनो, लक्षात आहे ना, हे शब्द बघता क्षणी ओळखून वाचायचे. शब्द वाचताना अक्षरं सुटी करून वाचायची नाहीत, तर संपूर्ण शब्द एकत्र वाचायचा. रीड आफ्टर मी. ॲनिमल्स. रीड अगेन. ॲनिमल्स. Read after me. Look at. Read again. Look at. जसं या चित्रात मुलगा मुलीला सांगतोय, मांजरीकडे बघ. Look at the cat. आणखीन एक वाक्य तर तुम्ही नेहमीच ऐकता. मी सांगते ना तुम्हाला, स्क्रीनकडे बघा, तेव्हा मी काय वाक्य वापरते? लुक ॲट द स्क्रीन. असंच म्हणालात ना? व्हेरी गुड. चला मग बघा स्क्रीनकडे. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? रीड आफ्टर मी. सी. रीड अगेन. सी. सी म्हणजे दिसणं किंवा पाहणं. जसं आय सी अ कॅट. मला मांजर दिसते. आता आपण प्राण्यांची नावं वाचायला शिकणार आहोत. रीड आफ्टर मी. टायगर. Read again. Tiger. Tiger म्हणजे कोणता प्राणी? सगळ्यांनी एकत्र सांगा. टायगर म्हणजे टायगर वाघ. चला आता पुढचा शब्द. Read after me. Elephant. Read again. Elephant. म्हणजे कोणता प्राणी? एलिफंट म्हणजे एलिफंट हत्ती. Now look at the next word.
Read after me. Lion. Read again. Lion. Lion म्हणजे lion, सिंह. Now look at the next word. Read after me. Monkey. Read again. Monkey. Monkey म्हणजे monkey, माकड. Now look at the next word. Read after me. Snake. Read again. Snake. स्नेक म्हणजे कोणता प्राणी? स्नेक, साप. पुढचा शब्द. Read after me. Deer. Read again. Deer. Deer म्हणजे deer, हरिण. व्हेरी गुड. आता सगळे शब्द वाचण्याचा सराव राहुल दादा बरोबर करूया. चला आता पुढे जाऊया. शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? लुक ॲट द स्क्रीन. Animals. Look at. See. Lion. Elephant. Deer. Monkey. Snake. व्हेरी गुड. मुलांनो, तुम्ही राहुल दादा बरोबर शब्द वाचण्याचा सराव केला. आता स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही एकत्र वाचायचा. पण लक्षात आहे ना, ओरडायचं नाही बर का. टीचर, विद्यार्थी शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करून घ्या. पाठात येणारे नवीन शब्द किती छान वाचलेत तुम्ही. शाबास. मग आता हेच शब्द वापरून पाठ वाचणं अगदीच सोपं आहे. बघूया पाठात काय येते. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला
पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 38. Look at the animals. Look! Look at the elephant. Look at the lion. Look at the tiger. Look at the deer. Look at the snake. Look at the monkey. The elephant can see the lion. The lion can see the tiger. The tiger can see the deer. The deer can see the snake. The snake can see the monkey. The monkey can see the elephant, the lion, the tiger, the deer, and the snake. चला, तुम्ही मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि समजलं ना काय वाचलंय ते? मग आता पाठातलं माकड कुठे बसलंय? सांगा बरं. मराठीत सांगा. बरोबर. माकड झाडावर बसलंय. आणि त्याला कोण कोण दिसतंय? हे सुद्धा मराठीत सांगा. बरोबर. माकडाला हत्ती, सिंह, वाघ, हरिण आणि साप दिसू शकतात. व्हेरी गुड. चला, आता स्वाध्याय करूया. Activity 1. चला, पहिलं उदाहरण एकत्र करूया. मुलांनो, स्क्रीनवर कशाचं चित्र दिसतंय? सगळ्यांनी एकत्र सांगा. बरोबर. सिंहाचं चित्र आहे. स्क्रीनवर वाक्य आणि 3 शब्द दिसतायत ना सगळ्यांना? या 3 शब्दांमधून वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा आणि टीचरला सांगा. बरोबर. लायन असंच सांगितलं ना? बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. माझ्या मागे वाक्य वाचा. लुक ॲट द लायन. आता पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. चला, आता पुढे जाऊया. आता हे चित्र बघा.
स्क्रीनवर कशाचं चित्र आहे? बरोबर, हत्तीचं चित्र आहे. मग आता वाक्यातल्या गाळलेल्या जागी रंगीत चौकटीतून योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. लुक ॲट द एलिफंट. चला आता पुढे जाऊया. आता हे चित्र बघा. स्क्रीनवर कशाचं चित्र आहे सांगा बरं. बरोबर, हरिण. मग आता वाक्य पूर्ण होण्यासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरायचा हे टीचरला सांगा. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. आता माझ्या मागे वाक्य सगळ्यांनी एकत्र वाचा. लुक ॲट द डिअर. चला आता पुढे जाऊया. आता हे चित्र बघा. स्क्रीनवर कशाचं चित्र आहे? बरोबर, साप. मग आता वाक्य पूर्ण होण्यासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरायचा हे टीचरला सांगा. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. आता माझ्या मागे वाक्य सगळ्यांनी एकत्र वाचा. लुक ॲट द स्नेक. चला आता पुढे जाऊया. आता हे चित्र बघा. स्क्रीनवर कशाचं चित्र आहे? बरोबर, माकड. मग आता वाक्य पूर्ण होण्यासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरायचा हे टीचरला सांगा. मी थांबते. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. आता माझ्या मागे वाक्य सगळ्यांनी एकत्र वाचा. लुक ॲट द मंकी. व्हेरी गुड. स्वाध्याय करायला मजा आली ना? मग चला आता आणखी एक मजेदार स्वाध्याय करूया. Activity 2. मुलांनो, आता दुसरा स्वाध्याय करूयात. या स्वाध्यायात चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. चला करूया सुरुवात. मुलांनो, या चित्रात काय दिसतंय? कोण कोणाला बघू शकतंय? बरोबर, हत्ती सिंहाला बघू शकतोय. मग आता यासाठी स्क्रीनवरच्या 3 वाक्यांमधून योग्य वाक्य शोधा आणि सगळ्यांनी एकत्र वाचा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर.
माझ्या मागे सगळे मिळून वाचा. द एलिफंट कॅन सी द लायन. आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे बरं का. चला आता पुढे जाऊया. टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार. हे चित्र बघून चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. बरोबर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. Now read after me. The snake can see the monkey. चला आता पुढे जाऊया. टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार. हे चित्र बघून चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. बरोबर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. माझ्या मागे वाचा. द टायगर कॅन सी द डिअर. चला आता पुढे जाऊया. टीचर, घंटा झाल्यावर एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार. हे चित्र बघून चित्रासाठी योग्य वाक्य शोधायचं. बरोबर. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. करेक्ट आन्सर. माझ्या मागे वाचा. द डिअर कॅन सी द स्नेक. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान केला हा स्वाध्याय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. चला आता पुढे जाऊया. आता पाठ वाचण्याचा सराव करूया. वेगवेगळ्या मुलांना पाठ वाचण्याची संधी मिळणार आहे आता. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला उभं करा आणि पाठ वाचायला सांगा. एक जण तयार. संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. उभं राहिलेला मुलगा पाठ वाचत असताना इतरांनी सुद्धा मनातल्या मनात पाठ वाचायचा बरं का. पाठ नीट वाचला ना. व्हेरी गुड. आता आणखी कोण पाठ वाचणार आहे. एक जण तयार. वाच पाठ. गरज वाटली तर टीचर मदत करतील. ओके.
व्हेरी गुड. आता कोण वाचणार? हा, संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. व्हेरी गुड. टीचर, पाठ वाचण्याचा हा सराव असाच चालू ठेवा. पाठ संपल्यावर वेगवेगळ्या मुलांना पाठ वाचण्याची संधी द्या. बरंय तर मग, हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.